नमस्कार मित्रांनो, मी गणेश अप्पा. स्वागत आहे तुमचं आजच्या या खास मुलाखतीत. मित्रांनो, पूर्ण राज्यभरामध्ये नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. निश्चितच आमच्या शहरामध्ये म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यातल्या नेरमध्ये निश्चितच आमच्या इथंही निवडणुकी नगर परिषदेची लागली आणि या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी म्हणतो ना, ती त्या रणधुमाळीने आता वेग धरलेला आहे. तर मित्रांनो, आपण अशा व्यक्तीच्या भेटीला आलेलो आज की ज्याला तालुक्यातनी निष्ठावान म्हणून कार्यकर्ता म्हणून निष्ठा, ज्याचं नावच निष्ठा आहे, अशा व्यक्तीशी आपण भेटायला आलेलो आहोत. व्यक्ती अशा आहे का बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असे एक निष्ठावान व्यक्तिमत्व या नेरमधलं, आमच्या नेरमधलं प्रामुख्यानं सर्वत्र ओळखलं जाणार नितीन माकोळे पाटील. भाऊ नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाऊ, आता सगळीकडेच म्हणजे वेग आलेला आहे निवडणुकीच्या प्रचाराला आणि तुम्हाला आपल्या शहराच्या नगराध्यक्ष पदाचे म्हणजेच वहिनी साहेबाला तिकीट भेटलं. मला हे म्हणायचं आहे भाऊ की आजचं जे राजकारण हे फक्त अर्थकारण ठरलेलं आहे आणि तिकीट मिळवणं असो किंवा निवडणूक लढणं असो हे पैशाशिवाय नाही. आणि माझ्या माहितीनुसार तुमची जे आर्थिक परिस्थिती एवढी काही खास नाही, खास म्हणजे आर्थिक परिस्थिती तुमची नाही आहे, तरी पण तुम्ही हे कसं साध्य केलं? समोरचा उमेदवार आहे, बलाढ्य आहे, पैसा नाही आहे आणि पाठबळ बी आहे, मंत्री असो, आपले इथले पालकमंत्री असो किंवा शिवसेना शिंदे गटाची सत्ता असो, तुम्ही हे तिकीट मिळवणं आणि निवडणूक लढणं हे कसं काय साध्य? तसं पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात तिकीट कोणाला द्यायची, उमेदवारी कोणाला द्यायची, म्हणजे धनाढ्य व्यक्ती आहे बा याला उमेदवारी द्यायची आणि एखादा गोरगरीब असून त्याला द्यायची नाही, असं होत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी एका पानटपरीवाल्याला सुद्धा मंत्री बनवलेले असे कितीतरी उदाहरण या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेले आहेत. आज इथं महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचे नेते माननीय माणिकराव भाऊजी ठाकरे आणि संजय भाऊ देशमुख या जिथं दोघा मिळून इथं आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व प्रहार असे एक महाविकास आघाडी या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्या अनुषंगाने सर्वांच्या सहमतीने आज माझ्या पत्नीला इथे उमेदवारी मिळालेली आहे नगराध्यक्ष पदाची. आणि समोर जनशक्ती जरी म्हणजे धनशक्ती जरी असली तरी जनशक्ती ही आज आमच्या सोबत आहे आणि ही लढाई आता जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे मी याला आव्हान काही समजत नाही आणि ही जनतेची लढाई आहे. जनता याच्यात योग्य तो निर्णय घेईल हे येणाऱ्या 3 तारखेला आपल्याला समजणार आहे. निश्चितच भाऊ, तुमची ख्याती ही या तालुक्यामध्ये एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, तुमची जेव्हा शिवसेना वेगळी झाली होती, शिंदेगड तिकडे गेला होता, पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकीकडे राहिली होती, तेव्हा तुमची नियुक्ती तालुका अध्यक्ष म्हणून आपल्या नेर तालुक्याची झाली होती. तेव्हा मी एक माझ्या फेसबुकला एक पोस्ट केली होती तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. तो एक फोटो मला आजही आठवतं का तुम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद असलेला फोटो आहे. तो फोटो मी शेअर केला होता. जो फोटो या तालुक्यात मला कुणाच्याही सोबत बाळासाहेबांचा दिसलेला नाही. त्याच्याबद्दल आणि तुमचं एकंदरीत हा जो प्रवास आहे, तुमचं सुरुवात सुद्धा बाळासाहेबांपासूनच झाली. आजही तुम्ही तिथेच आहे. तुमच्या निष्ठेबद्दल तर पूर्ण तालुका जाणून आहे. पण भाऊ, आता आजची परिस्थिती जी आहे विकासाची, लोक समाजकारण म्हणतं, 80% समाजकारण म्हणतं, 20% राजकारण म्हणतं, पण विकासाच्या माध्यमातून तुमचं व्हिजन कसं राहील? विकासाच्या माध्यमातून व्हिजन म्हणजे जे काही शासनाच्या योजना आहे, जे काही नगर परिषदचा निधी आहे, ते सर्व शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि आज या नेर शहरामध्ये बरेचसे अजून कामं व्हायचे आहे. टोले जंगल असे इमारती बांधून आणि त्याला विकास असं म्हटलं जात नाही. आज बरेच ठिकाणचे लीजपट्ट्याचा विषय आहे, गोरगरिबांचे तिथे घरकुलाचा विषय आहे आणि बरेचशा योजना अशा आहे की ज्या इथे नेरच्या जनतेसाठी घर म्हणजे एक आवश्यक आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही या नेर नगर परिषदेला विकास काय म्हणतो हे इथच्या जनतेला आपण दाखवून देणार आहे. निश्चितच तुमचा विकासाचा दृष्टिकोन आम्ही पाहत आलेलो, कारण तुमचं जे काम आहे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. कुणाच्या सुखादुखात कुठल्याही कामात तुम्ही अर्ध्या रात्रीत तुम्ही सहजरित्या उपलब्ध असता. तरी माझा एक शेवटचा आणि थोडक्यात मी हे मुलाखत आता आटोपती घेणार आहोत. शेवटचा आणि माझा हा शेवटचा प्रश्न आहे की भाऊ, तुम्ही गेली अनेक वर्ष तुम्हाला मी पाहतोय, मी सध्या नेरमध्ये राहून तुम्हाला पाहतोय. तुम्ही पद भूषवलेत. तुम्ही पंचायत समितीचे सभापती राहिलात. त्यानंतर तुम्ही इथली नगर परिषद जेव्हा स्थापन झाली तेव्हा तुम्ही तुमच्या सभापती पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून तुम्ही नगरसेवक सुद्धा आहात. आणि तुमची जर आर्थिक परिस्थिती एकंदरीत बघितली, आता कसं आहे, हे तुमचं प्रॉपर घर आहे, याच्यावरून सर्व दिसते. मी काही जास्त याचा ओवापोव करणार नाही, पण तुमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती इतक्या वर्षाची तुमची जी वाटचाल आहे राजकीय, तुम्ही पदही भूषवली, परंतु तुमच्या मागून लहानातले लहान छोट्यातले छोटे लोक आर्थिक दृष्ट्या मजबूत झालेले दिसतात आणि त्यांनी निवड राजकारणात सुद्धा आपलं पाऊल ताकदीने टाकण्याचे प्रयत्न त्यांचे दिसतात. तुम्हाला नाही वाटलं का भाऊ की आपणही की आर्थिक दृष्ट्या मजबूत व्हावं, सत्तेसोबत राहावं, इथं जे पालकमंत्री आहेत किंवा
जवळपास आता 5वी टर्म निवडून आलेले आमदार आहेत, त्यांच्यासोबत राहावं? तुम्हाला नाही वाटलं? कारण एक मुद्दा आहे भाऊ, एक तुमच्या इकडे माझाही सुद्धा पाहण्याचा दृष्टिकोन एक होता सामान्य नागरिक म्हणून, की जेव्हा तुम्हाला आम्ही सहसा भावनाताई गवळीच्या गटाचे समजत होतो, कारण तुम्ही पाटील होऊ शकते, साहजिक आहे लोकांचा समज. तुम्ही संजय राठोड जे आहेत पालकमंत्री त्यांच्या गटाचे नाही असा एक समज होता, परंतु संजय राठोड सुद्धा गेले, भावनाताई सुद्धा गेल्या. तुम्ही कुठल्याही आर्थिक परिस्थितीचा विचार न करता आज तुम्ही निष्ठावान बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून आहात. याचं कारण काय? 2004ला मी नेर शहर प्रमुख होतो. 2007ला मी पंचायत समितीमध्ये निवडून आलो आणि भरघोस मतांनी नेरच्या जनतेने मला त्यावेळेस निवडून दिलं. जवळपास 1700 मतांनी मी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो. त्यानंतर मी पंचायत समिती सभापती झालो. पंचायत समिती सभापती झाल्यानंतर तेव्हा मी बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घ्यायसाठी आणि भेट घ्यायसाठी गेलो होतो आणि तेव्हा माझी भेट झाली होती. तो माझ्यासाठी माझ्या जीवनातला फार मोठा एक आनंदाचा क्षण होता, जो बाळासाहेबांची थाप माझ्या पाठीवर पडली होती. त्यानंतर नेर पंचायत नगर परिषदचा विषय जेव्हा आला तेव्हा मी सभापती होतो आणि मी पंचायत समितीचा ठराव घेतला त्या नेर ग्रामपंचायत तेव्हा इथे नेर नगर परिषद व्हायला पाहिजे असा मी त्यावेळेस पंचायत समितीमध्ये ठराव घेतला होता. आणि मला हे सुद्धा माहित होतं का ह्या नेर नगर परिषद झाल्यानंतर आपलं सभापती पद जाणार, पण गावाचा विकास होतो बा, ग्रामपंचायतमध्ये तितका निधी नसतो, गावाची लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे माझं पंचायत समिती सभापती पद त्यावेळेस 6 वर्षामध्येच गेलं. तेव्हा मग 2008ला पुन्हा नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर बरेचसे विकासात्मक कामं मी माझ्या वार्डामध्ये केले. नंतर राजकीय थोडं मतभेद झाले, मग मध्यंतरी 5 वर्ष थांबलो. त्याच्यानंतर पुन्हा 2018च्या निवडणुकीमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि आता 2023 पर्यंत मी नगरसेवक होतो. मध्यंतरी मग शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आणि त्यावेळेस इथं असं पद घ्यायला कोणी तयार नव्हतं. आम्ही मोजके 4-5 लोक होते या ठिकाणी. तेव्हा मला तालुका प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. नंतर खासदार संजयजी देशमुख यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि या ठिकाणी आज तालुका प्रमुख झाल्यानंतर मी आज पूर्ण तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची शाखा स्थापन केल्या आणि आज या ठिकाणी आम्ही लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये नेर तालुका आघाडीवर आहे. आज जरी माझ्या पत्नीला तिकीट मिळाली तर या सर्व कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि विशेष करून नेरची जनता ही माझ्यासोबत आहे. त्यांचं फार फार आभार व्यक्त करतो. तर निश्चितच भाऊ, हे जे तिकीट, ही जी उमेदवारी नेर नगर परिषद नगराध्यक्ष पदाची तुमच्याकडे आलेली आहे, निश्चितच तुमच्या निष्ठेचं एक फळ आहे. आणि उमेदवारी अधिकृत उमेदवार तुम्ही नाही आहे, कारण निश्चितच महिला राखीव नगराध्यक्ष पद असल्यामुळे आमच्या वहिनी साहेब हे अधिकृत उमेदवार आहेत. तर वहिनी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. वहिनी, आता प्रचाराची रणधुमाळी चालू आहे, दिवस निघाला का तुम्ही प्रचारासाठी निघता खूप म्हणजे रात्री उशिरापर्यंत. काय म्हणते, प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खूप छान आहे. छान आहे. हो हो. आणि जिथे तिथे मी जाते तिथे तिथे मला खूप आशीर्वाद मिळतो. जनतेचं प्रेम हेच आमची शिदोरी आहे. अच्छा, बघा, जनतेचं प्रेम हीच आमची शिदोरी म्हणतायत वहिनी साहेब. आणि निश्चितच निष्ठेचं राजकारण म्हणजेच नितीन पाटील माकोळे, नेर परसोपंत. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आपलं मत व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी गणेश अप्पा आपली रजा घेतो.